रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे 36 साईजचा ब्लाऊज दाखवा म्हणून. तर ती 3 डाटचा ब्लाऊज आहे. सर्वात आधी डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे. ब्लाऊजची उंची 14 इंच, 5 इंच शोल्डर घेतले आहे, मुंडा 5.5 इंच, छातीचा चौथा भाग 8 इंच, शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, पूर्ण 10 इंचवरती घेतलेला आहे. पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो 1 इंचवरती देऊन घेत आहे आणि कमरेचा भाग म्हणत असाल तर 7 इंची कमर आहे, 1 इंच पाठीमागचा टक्ससाठी, 1.5 इंच शोल्डरसाठी, पूर्ण 10 इंच घेतलेला आहे पाठीमागचा भाग. पाठीमागचा हा टक्स आहे हा 4 इंच उंचीचा आहे, आतून 3 इंचवरती घेतलेला आहे, 3.5 इंचवरती. गळा रुंदी मी फक्त 2 इंच घेतलेला आहे, खालच्या साईडला 3 इंच, याला आकार देऊन घेतलेला आहे. शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल तर शोल्डर थोडासा डाऊन करून घ्या आणि कमरेच्या साईडला असं थोडंसं क्रॉस करून घ्या, त्यामुळे ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये बसतो. समोरचा भाग कट करण्यासाठी फ्रंट ओपन आहे, त्यामुळे बाजूला ओपन आहे. जसा आहे तसा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा, खालच्या साईडला 1 इंच वाढून घ्यायचा आणि काज बटन पट्टीसाठी अर्धा इंच, मुंड्यामध्ये अर्धा इंच कमी करून घ्यायचं. गळा उंची आहे ती मी 5 इंच घेतलेली आहे समोरची आणि वाढून घ्यायचं टक्ससाठी 1 इंच मी वाढून घेतलेलं आहे, वरच्या साईडला अर्धा इंच. आता 4 बाय 3.5 इंचची मी ही क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेतली आहे, पूर्ण टक्स घालून घेतलेला आहे. याचा पूर्ण डिटेल्समध्ये जर व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओखाली त्रिकोणी आहे तिथं तुम्ही क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ दिसून येईल. आणि हा भाग कट करून घ्यायचा बघा. 3 डाटचा आहे, 3 फक्त टक्स येतात या ब्लाऊजला, साधा आणि सिंपल आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने पूर्ण मी ब्लाऊजची कटिंग दाखवली आहे. आता बाहीची कटिंग बघा. बाही कटिंग करताना डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे, एकाच वेळी दोन्ही घेणार आहे. छातीचा चौथा भाग किती आहे त्यानुसार मेजरमेंट घालायचं आणि घडी घालून घ्यायची. गॅप उंची 3 इंच आणि हा असा आकार देऊन घ्यायचा. बाहीच्या उंची तुम्हाला किती लागणार आहे, दंडघेर किती लागणार आहेत, अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग झाली.